धाराशिव जिल्ह्याच्या राजकारणात एक मोठी खळबळ उडाली आहे। खासदार ओमराजे निंबाळकर यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडून शिंदे गटात जाण्याचा निर्णय घेतल्यानंतर ठाकरे गटातील शिवसैनिक कमालीचे आक्रमक झालेत। अरे असल्या ओम्याचा करायचं काय? खाली मुंडेवर पाय. असल्या गद्दारचं करायचं काय? खाली मुंडेवर पाय. उद्याचं आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. कदम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. कुणाचं? अरे असल्या कुत्र्याचं करायचं काय? खाली मुंडेवर. अरे ओम्या गद्दारचं करायचं काय? खाली मुंडेवर पाय. नळदुर्ग येथे कमलाकर चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली खासदारांच्या छायाचित्राला जोडे मारून तीव्र निषेध आंदोलन करण्यात आले। यावेळी शिवसैनिकांनी घोषणाबाजी करत तीव्र शब्दात आपली नाराजी व्यक्त केली। तसेच आगामी काळात तालुक्यात खासदारांचा एकही कार्यक्रम होऊ देणार नसल्याचा इशारा या आंदोलनादरम्यान देण्यात आलाय। या संपूर्ण घडामोडीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी आयुब शेख यांनी। पाहूया हा विशेष रिपोर्ट। तानाजी सावंत 100 बापाची औलाद म्हणलं तुझ्या दम नाही बेट्या। माझा शिवसैनिकाचा खासदार आहे म्हणून हा कमलाकर चव्हाण मैदानावर उतरला। इथंच रस्ता काढतो सरतो सगळं याच ठिकाणी तानाजी सावंतचे आई बहीण कमलाकर चव्हाण का पण बेट्या तू साधा कमलाकर काका चांगलं बोललो एवढं सुद्धा मग म्हणताने कारण तू ऐसा परामर्श माणूस आहे म्हणून येणाऱ्या दिवसात तुला आज मी सांगतोय जगदंबेचा तालुका आहे तुला कमलाकर चव्हाण सर या तालुक्यातले जे निष्ठावंत शिवसैनिक आहेत एक शिवसैनिक तुझा तालुक्यात एकही कार्यक्रम होऊ देणार नाही। तुझा किती दम आहे ते आम्हाला बघायचं आहे। अरे का दगडाला सिंदूर पाठवून ठेव करायची ताकद जर शिवसैनिकामध्ये असेल तर त्या दगडावर पुन्हा तुझं पोचण्याची सुद्धा ताकद आम्हा शिवसेनेमध्ये आहे। आणि म्हणून पुन्हा तर कितीही पोलीस फोर्स येऊ दे किती तिची सिक्युरिटी राहू दे किती कुत्र्यासारखा बोलतो गाड्या राहू दे छातीवर गोळ्या घेऊ पण या तालुक्यात सुद्धा एक कार्यक्रम होऊ देणार नाही याची शपथ आम्ही घेऊन करा तालुक्यात आहे। अरे ओमराजा तू ज्या वेळेस निघालास कालच्या तुझ्या बंगल्यातून त्यावेळेस तू काय म्हणालास की माझ्या बापाचा खून झालाय निकाल माझ्या विरोधात केला। देवेंद्र फडणवीस साहेब असतील ते गद्दार एकनाथ असत अमित शहा असतील त्यांनी मला सहकार्य करायचं आश्वासन दिलंय म्हणून मी पक्ष सोडणार आहे। अरे भडवे तुला कळायला पाहिजे तू राजकारण नाहीस खरं तर तुझी पुढे राखायची औलाद आहे। तुझ्यापेक्षा लाख पटीने चंद्रन हुशार तुझ्या समोरचा राणा जगदीश पाटील आहे भडवे। अरे 2019लाच राणा पाटील भाजपमध्ये गेलेले सध्या विद्यमान आमदार आहेत। तू ज्यांच्या समोर तुझी केस आहे ना डॉक्टर पद्मश्री पाटील का हिरागरा माणूस नाही त्याचा मुलगा भाजपचा आमदार आहे महाराष्ट्राचा मुख्यमंत्री भाजपचा आहे केंद्रातला पंतप्रधान भाजपचा आहे। कोण तुझ्या एकनाथ शिंदेला खावलेले बरं दुसरं पण निकाल जे गेलाय ना तुझ्या विरोधात याच्यापेक्षा तपासामध्ये सीबीआय करू दे सुप्रीम कोर्टात करू दे या निकालामध्ये फरक अजिबात पण परंतु आता मला ओम्याला प्रश्न विचारायचा आहे। ओम्या तू जे आता गेलास आता काय करणार गेला तर साड्या त्या उद्धव साहेबांनी विद्यमान खासदाराचं तिकीट कट करून तुला देऊन खासदार केलं। 1999ला जसं ह्या औलादीला कमलाकर चव्हाण शिवसेनेमध्ये पहिल्यांदा घेऊन गेला ओम्याला मी शिवसेना भवन कमलाकर चव्हाण पहिल्यांदा निडुकर साहेबांकडे घेऊन जाऊन हा बाळासाहेबांकडे गेला मातोश्रीवर गेला निडुकर साहेबांनी घेऊन गेले कसा ढसा रडायला लागला पायावर पडायला लागला साहेब
डॉक्टर पद्मसिंह पाटलानं माझ्या बापाचा खून केलाय साहेब मला तुमच्याशिवाय कोणाचा आधार नाही साहेब मला पदरात घ्या, मला आमदारकी तिकीट द्या, मला आमदार करा साहेब, कारण समोरची माझी पार्टी एवढी खंबीर राजकीय दृष्टी आहे, त्याला तोंड द्यायचं असेल तर साहेब मला आमदार झालं पाहिजे. अरे नालायका, तुझ्या बापाचा बदला घ्यायचा म्हणल्यावर आमच्यासारख्या कट्टर शिवसैनिकाला तिकीट न देता काल आलेली तुझी औलाद, तुला बाळासाहेबांनी तिकीट दिलं, आमदार केलं. 28 वर्ष तुझं वय असताना बाळासाहेबांनी आमदार केलं. दुसऱ्या निवडणुकीमध्ये पुन्हा तिकीट दिलं, तिथं तू पडलास. राणा पाटील निवडून आले, तुझ्या ठोंगणावर लाथा घालून. तुला वाटलं आता विधानसभा परत मला मिळत नाही, मला तुमच्या सभाकडे गेला साहेब, मला काय बी करा, मला त्याला शहा द्यायचा असेल तर मला खासदारकी तिकीट द्या. आम्ही सगळ्यांनी विचार केला. पहिल्या नंबरला मी होतो मातोश्रीवर. रवी गायकवाडला कमलाकर चव्हाण पहिल्यांदा विरोध केला, कारण रवी गायकवाड फोन उचलत नव्हता, आम्ही गेले का मला भेटत नव्हता. आवाज मी उठवला, सगळ्या जिल्ह्याच्या शिवसैनिकांनी म्हणले साहेब बरोबर आहे, रवी गायकवाड तिकीट कट करा. रवी गायकवाडचं तिकीट कट करून तुला तिकीट दिलं, तू निवडून आलास, खासदार झाला. काय सांगतो लोकांना, मी फोन उचलतो. अरे भडव्या, 35 वर्ष कमलाकर चव्हाण शिवसेनेचं काम करतोय. सांगावा गावाच्या लोकांनी, हे तालुक्यातल्या, रात्री 12 वाजता फोन करा, कमलाकर चव्हाण तुझा फोन उचलणार, तुझ्या कामाला येणार. आम्ही कधी कामाचा बाजारीपणा केला नाही, रक्तातच आमच्या गरीबाचा स्वरूपच असल्यामुळं तुझ्यासारखे छिना धंदे आम्ही केलो नाही भडव्या. ती 5 वर्ष गेली. धाराशिव जिल्ह्यामध्ये शिवसैनिकांसोबत ज्यांनी गद्दारी केली आतापर्यंत, एक शिवसैनिक जे आहे आक्रमक होणारे म्हणून जे आहे कमलाकर चव्हाण यांचं नाव आवर्जून समोर येतं. कारण सुरुवातीला जे आहे आता बरेच जणांचे आपण जे आहे या राज्यामध्ये मिशन व्यक्त करण्यासाठी तुम्ही एक वेगळे आक्रमक शिवसैनिक स्टाईलने आंदोलन करतात. आज नेमकं खासदाराबद्दल काय घडलेलं आहे? हा खासदार गद्दार दुर्दैव यांचं, मातोश्रीचं, बाळासाहेबांचं, उद्धव साहेबांचं, अजित साहेबांचं नाव तमाम शिवसैनिकाचं दुर्दैव आहे. ज्यांना बाळासाहेबांनी, उद्धव साहेबांनी, मग रिक्षावाला असेल, पानटपरीवाला असेल, गृह राखणारा असेल, ह्यांना तिकीट देणं, आमदार देणं, खासदारकी केलं. परंतु आमच्या दुर्दैवाने हे अवलादी आई संघ जाऊन बाप्पाची टाळू बदलाच्याच अवलादी निघाल्या, तरीपर्यंत मला काही फरक पडत नाही. तेच जोश, तेच ताकद, तीच शक्ती घेऊन आणि ती मातोश्रीचा आशीर्वाद घेऊन या जिल्ह्याची तमाम शिवसैनिक आता बाहेर पडलेला आहे. अरे ओम्या, तू जे नाटक करून गेलोच ना, ही शाळा आम्ही पहिल्याच ओळखला बेटा, पहिल्याच तुझा सगळा नकार असला त्या मजरीच्या सुरू होते. तू कारण सांगून गेलायच, फक्त तुझं घर भरण्यासाठी गेलायच. अरे तुला जर उद्धव साहेब, बाळासाहेबांनी आमदारकी केलं नसतं, खासदारकी केली नसती, तर तुझ्या माझ्याची किंमत राहिली असती का? तू आता म्हणतोच निकाल विरोधात गेल्यावर की मला अमित शहा साहेब, देवेंद्रांनी, एकनाथ शिंदेने आश्वासन दिले. तुला पहिलं पदरात कोण घेतलं भडव्या? ज्याचं अन्न खाल्लाच, त्या ताटात हागलाच, तुला शाप ही बरोबरशिवाय राहणार आहे, लक्षात घे. तुला मी आव्हान देतोय, तुला 3,29,000 या जिल्ह्यातल्या मतदारांनी तुझा 4 न पिता निवडून दिले. तुझा गेल्यात ना पैसेवाले लोकांकडे, हे 29ला तुझं डिपॉझिट जप्त नाही झालं तर कमलाकर राजकीय संन्यास घेईल एवढा माझा विश्वास आहे जनतेवरती. आणि पुन्हा एक बार तुला मी आव्हान देतोय, या तुळजापूर तालुक्यात कुठल्याही कार्यक्रमाला तू आलाच, मी चॅलेंजवर बोलतोय की तुझ्या कार्यक्रमामध्ये दगड बेकामी करणार, पोलिसांनी गोळीबार करत गोळ्या छातीवर घेऊ, पण या तालुक्यात तुझा एकही कार्यक्रम होऊ देणार नाही. आम्ही तुला असं वचन देतोय भडव्या. पुन्हा एकदा सांगतोय, तुला मातोश्रीचा शाप लागलेला आहे.
तुला जिल्ह्यातला सर्वसामान्य शिवसैनिका शाप लागलेला आहे, तुला लाखो मतदारांचा शाप लागलेला आहे. याच्यानंतर तुला राजकीय तुझा धुरा असल्याशिवाय राहणार नाही असं शाप देऊन थांबतोय. एकंदरीत जे आहे शिवसैनिक आक्रमक होताना पाहायला मिळतंय. खासदार ओमराजे निंबाळकर यांनी पक्ष प्रवेश केल्याच्या नंतर जिल्ह्यामध्ये त्यांचा एकही कार्यक्रम होऊ देणार नाही अशी भूमिका जी आहे शिवसैनिक घेताना पाहायला मिळते. आता खासदार यांनी कोणती नेमकी भूमिका घेणार हे आता पाहणं तितकंच महत्वाचं ठरेल. काय एकंदरीत खासदारांना आव्हान असणार आहे? खरं तर माझ्या आजीने मला लहानपणी सांगायची की चांदीच्या ताटात चांदीच्या पाटावर सोन्याचं घास मोत्याचं घास भरविणं अशी उपमा या ठिकाणी बाळासाहेब उद्धव साहेबांनी त्या उमराजे होती. परंतु उद्धव साहेबांनी दगाफटका दिला आणि दगाफटका त्याला आम्ही चॅलेंज करतो की नरदूर शिवसेना शाखेच्या वतीने जो पण ह्या गद्दाराची गाडी फोडल त्याला शिवसेना शाखेच्या वतीने 10,000 बक्षीस मी या ठिकाणी ठेवलेलं आहे. कसे बघते शिवसैनिक म्हणून? शिवसैनिक का आता 2 वर्षापासून यांची चालू होती. सगळं इथं यांची फिल्डिंग पहिलीच लागलेली होती. आम्ही 15 दिवस 18 दिवस गोकुळ शुगर आंदोलनाला थांबलो होतो. दररोज फोन केले मी त्याला, दररोज दादा इथं थांबलेत लोक, तुम्हाला इथं हजर राहायला सांगतात, येऊन जावा बोला. दररोज फोन लावला. माझा मुलगा आजारी आहे, माझी बायको आजारी आहे, माझे अंडर ट्रीटमेंट मध्ये आहे, त्याच्यामुळे दररोज फोन आणि सगळं स्पीकर करून टाकलो. ही गद्दार जाणारच होता आणि उद्धव साहेब बाळासाहेब ठाकरे आहेत आणि त्यांच्या ठाकरे ब्रँड सोबतच आम्ही जिंदगी राहणार. आणि यांनी सगळ्याला फोन केला का सगळ्या कार्यकर्ता तुळजापूर तालुक्याला फोन केलाय, तुम्ही या, तुमचा विचार घेऊन मी प्रवेश करणार आहे. पण मला एकही फोन आला नाही आणि फोन करणार बी नाही त्यांनी. मग ते जे त्या ठिकाणी उपस्थित आहेत ते कोण होते? त्यांचं ते काही कार्यकर्ते त्या ठिकाणी जे उपस्थित कार्यकर्ते नोकरी त्याला 2 करोड. जिल्ह्यातील जे आहे शिवसेनेचे नेते जे आहे आक्रमक होताना पाहायला मिळते. खासदार ओमराजे निंबाळकर यांनी पक्ष बदलण्याचा निर्णय घेतल्यानंतर आपण पाहू शकतो शिवसेना जे आहे ऐतिहासिक नळदूर शहरामध्ये या ठिकाणी जे आहे जोडे मारो आंदोलन खासदारावरती केलेलं आहे. काय कशा पद्धतीने या ठिकाणी आज आपण विषय व्यक्त केलेला आहे? काल जी काही निंदनीय घटना सगळ्या महाराष्ट्राला ऐकायला आणि बघायला मिळाली, खऱ्या अर्थानं हे धाराशिव जिल्ह्यातल्या सर्वसामान्य लोकांचं आणि गोरगरीब शिवसैनिकांची एक फार मोठी नामुष्की आहे, फार मोठं दुर्दैव आहे. मागच्या परवाच्या लोकसभेमध्ये खरं तरी 1.5 वर्षापूर्वी 2 वर्षापूर्वी पक्षाला फुटीचा निषेध व्यक्त करतो. एकंदरीत पाहिलं तर शिवसैनिक जे आहे आक्रमक होताना पाहायला मिळते. सोलापूरचे जिल्हाध्यक्ष या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. कसं बघताय, काय आव्हान असणार आहे खासदार? सोलापूर जिल्ह्यातील तमाम सर्वसामान्य शिवसैनिकांच्या वतीनं मी एक प्रतिनिधी शिवसैनिकांचा म्हणून या दुर्दैवी जोडे मारो आंदोलनाला नळदुर्ग शहरामध्ये मी आज उपस्थिती लावलेली आहे. की राजीनामा, खासदारकीचा राजीनामा तुम्ही द्या आणि मग तुम्ही तुमची ताकद दाखवा. सर्वसामान्य शिवसैनिक तुमच्या समोर आदरणीय पक्षप्रमुख शिवसैनिकाला तिकीट देऊन उभा करतील आणि तुला पाडल्याशिवाय आम्ही राहणार नाही हा इशारा देऊन मी त्याच्या तीव्र शब्दामध्ये सोलापूर जिल्ह्याच्या वतीने तमाम शिवसैनिकांच्या वतीने मी धिक्कार व्यक्त करतो. अशा पद्धतीने जे आहे खासदार ओमराजे निंबाळकर यांचं जे आहे निषेध व्यक्त करताना पाहायला मिळतं. तात्काळ राजीनामा द्यावा अशी मागणी जी आहे शिवसैनिक करताना पाहायला मिळते. शिवसैनिकाचा होता की यांच्यात नाही नगरपालिकेमध्ये त्यांनी गद्दारी केली असं अगदी 100% तिकीट देण्यापासून ते यंत्रणा राबवण्यापर्यंत त्यांनी गद्दारी केली. कैलास पाटलाला मुंडे सुद्धा वर यांनी करू दिले नाही असा माझा स्पष्ट आरोप आहे. आज जरी यांनी सोडून गेले असले तरी शिवसेना संपणार नाही. जसे या महाराष्ट्राचा इतिहास आहे, गवताला सुद्धा भाले फुटतात तसं शिवसैनिक पेटून उठल्याशिवाय राहणार नाही. एकंदरीत पाहायला गेलं तर जे आहे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूकमध्ये देखील खासदार ओमराजे निंबाळकर यांनी गद्दारी केल्याचा आरोप जे आहे कडवट शिवसैनिक एकंदरीत करताना पाहायला मिळत आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट अजित चव्हाणसह आयुब शेख, NTV न्यूज मराठी, तुळजापूर, धाराशिव. प्रतिनिधी आयुब शेख, NTV न्यूज मराठी, तुळजापूर, धाराशिव.